गोलंदाज अतुल आणि त्याच्या समोर सुनील आणि गणेश. कोणत्याही गोलंदाजाकडून स्टंपिंग झाल्यावर कोणत्याही गोलंदाजाकडून तिन्हीच्या तिन्ही दांडा उडवल्यावर दीपकजी भालके साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. चांगलासा चेंडू अतुलच्या माध्यमातून P1चा पहिला चेंडू निर्धाव चेंडूची झाली सांगता. संघाचा श्री गणेश करावा लागेल. पहिला चेंडू निर्धाव. गणेश आणि अतुल अशी सलामीची जोडी वैजनाथ संघाकडून. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव. काय कमालीची गोलंदाजी झाली अतुलच्या माध्यमातून. चांगली अशी गोलंदाजी. जर कोणत्याही गोलंदाजाने मिडन ओव्हर षटक फेकलं तर दीपकजी भालके साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. पॉवर प्लेच्या षटकातील 2 निर्धाव चेंडूंची सांगता झाली अतुल या गोलंदाजाकडून. सुनीलला मात्र उभं ठेवलं. पॉवर प्लेचं षटक म्हणजे मारामारीचं षटक. तिसरा चेंडू समोर होता. ऑफ साइडला उचललाय. क्षेत्ररक्षण आहेत. विकेट नंबर 1. सुनील बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. मोठा झटका वैजनाथ संघाला. चांगली अशी गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून. झटका क्रमांक 1. सुनील बॅक टू द डगआउट. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी नोंद घ्यावी. जर कोणी यापैकी 50 मारेल अर्धशतक ठोकेल तर दीपकजी भालके साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. येत्या 4 दिवसात जो कोणता फलंदाज अर्धशतक ठोकेल त्यासाठी दीपकजी भालके साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सुनीलची जागा भरून काढण्यासाठी रोशन हा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. ममदापूर संघाकडून चांगली अशी गोलंदाजी अतुल. पॉवर प्लेच्या षटकात एकही धाव खर्च न करता एक गोल्डन विकेट. कमालीचं षटक अतुलच्या माध्यमातून. यॉर्कर लेनचा चेंडू समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू जाऊन पोहोचेल. 1 बाउंड चौकार. संघाचा श्री गणेश झालाय 4 धावेंनी. रोशन गेल्या गेल्या आक्रमण चढवलंय अतुल गोलंदाजावर. अतुलवर हल्ला. 2 निर्धाव चेंडू 1 विकेट. त्यानंतर आलेला हा चौकार कुठेतरी संघाचा श्री गणेश करून दिलाय रोशन या फलंदाजाने. क्षेत्ररक्षण धावतोय चेंडूच्या वेगाने. चेंडू धावतोय. चेंडू जाऊन पोहोचेल. 4 धावांसाठी आलाय चौकार. रोशनने आल्याला प्रहार करायला घेतलं. सुरुवातीचा चौकार त्यानंतर एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली अशी गोलंदाजी होत होती परंतु रोशनच्या माध्यमातून आलेले 2 फटके. कट केलाय. क्षेत्ररक्षणाने इथे मात्र चुकी केली आहे. झेल होती परंतु रोशन सारख्या फलंदाजी झेल सोडली. मात्र 1 धाव.
षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. अतुलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी चालू होती, परंतु रोशनने हाणलेले 2 फटके पॉवर प्लेच्या षटकानंतर गोलंदाजी मार्कवर असेल ओमकार, गोलंदाज नंबर 2. ममदापूर संघाकडून चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर सेकंड ओव्हरचा स्पेल घेऊन येईल ओमकार. दोन रनाची पेनल्टी देण्यात येईल. पेनल्टीचे 2 रन ऍड केले जातील. ममदापूर संघाला 2 रनांची पॅनलाइज करण्यात येत आहे. 2 रनांनी पॅनलाइज केलंय. पॉवर प्लेच्या षटकानंतर पंच आमच्याकडे होतात. व्हाईट बॉल, इट्स फेअर डिलिव्हर. सेकंड ओव्हरला सुरुवात असताना पहिलाच अतिरिक्त धाव ऍड होईल. ओमकारच्या माध्यमातून पहिला व्हाईट चेंडू. चांगला असा चेंडू होता, शरीरावरती निर्धाव चेंडूची झाली सांगता. ओमकारच्या माध्यमातून झालेला कमबॅक, एक अवांतरची धाव आणि त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू. जो रोशन मागच्या षटकामध्ये चांगला खेळत होता त्याला आता थोडस दबावात ठेवलंय गोलंदाज ओमकारने. चांगली गोलंदाजी ममदापूर संघाकडून. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न किप्पर कडून, एसटी रक्षकाकडून थोडी चुकी झाली. ओव्हरथ्रोचा प्रयत्न, एक धाव. एक बाईच्या द्वारे धाव घेतली वैजनाथ संघाने. थोडी चुकी एसटी रक्षकाकडून, तिथून थ्रो चुकीच्या एंडला झाला, नाहीतर रनआउटची संधी होती. दोन चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या 13 अंकावरती. स्ट्राइक एंडला लेफ्ट हँड बॅट्समन गणेश. सलामीच्या माध्यमात गेलेला फलंदाज गणेश, त्याला स्ट्राइक मिळाले दुसऱ्या षटकामध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन. तिसरा चेंडू ऑफ साइडला, क्षेत्ररक्षण आहेत. चेंडू उचलणार, फेकणार. तत्पूर्वी एक धाव. एक धावेवर समाधान मानावे लागेल वैजनाथ संघाला. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावा धाव फलकावर जाऊन पोहोचतील 14 अंकावरती. चौथा चेंडू, चेंडू हवेत आहे. चेंडू जाऊन पोहोचेल 6 रनांसाठी. आलेला रोशनच्या बॅट मधून दमदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या अंकावरती. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
गोलंदाजाला कान मंत्र दिलाय. टॉस चेंडू निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. रोशन कडून आक्रमण होतय, परंतु आता आलेला निर्धाव चेंडू ओमकारच्या माध्यमातून झालेला चांगलासा कमबॅक. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा चेंडू. गोलंदाज ओमकार समोर रोशन ऑन स्ट्राइक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची झाली सांगता आणि पंच आमच्याकडे बोलतील षटक क्रमांक 2 चा खेळ झाला संपन्न. दोन षटकांच्या माध्यमातून 20 धाव फलकावर लागतील. तिसरा षटक घेऊन गोलंदाज निखिल. स्ट्राइकला गणेश आणि नॉन स्ट्राइक रोशन. चांगली बॅटिंग केली रोशनने, जो आता नॉन स्ट्राइकला आहे, आणि स्ट्राइक एंड गणेश. तिसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. निखिलचा पहिला चेंडू निर्धाव चेंडूची झाली सांगता. गोलंदाजी काय ममदापूर संघाकडून अफलातून गोलंदाजी चालू आहे. षटक क्रमांक 3 मधील दुसरा चेंडू. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. गणेशला मात्र स्थिर उभा ठेवलाय. फलंदाजीला गेला. आक्रमणाची गरज आहे. वैजनाथ संघाला मोठे फटके खेचायला लागतील. तिसरा चेंडू. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण जज करतोय. इथे मात्र विकेट. बॅक टू द डगआउट. गणेशला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन केतन. गणेशची जागा भरून काढण्यासाठी केतन फलंदाज मैदानात. चला स्पीडअप करा ममदापूर संघ. फारसा वेळ खर्च करू नका. अजून सामने बाकी आहेत. प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग नकोय. स्पीडअप करा. लेफ्ट हँड बॅट्समन केतन. पंच आमच्याकडे स्वर चेंडू. अवांतरची धाव. गोलंदाजी काय अफलातून गोलंदाजी चालू आहे.
केतनला उभाच ठेवलाय. खूप चांगली अशी गोलंदाजी ममदापूर संघाकडून. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षण जज करतोय. विकेट नंबर 3. बॅक टू द डगआउट. केतन फलंदाज बाद. केतन गेले तसे रिटर्न या. कुठेतरी फटक्यांची गरज होती संघाला. फलंदाज आर्यन मैदानात रवाना झालाय. कृपया खेळाडूंनी शांत बसा. अंपायरशी वाद करू नका. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज निखिलचा बाकी असेल. विकेट आली. त्यानंतर फलंदाज आर्यन. शेवटचा चेंडू. तिसरा षटक. चांगला चेंडू. ऑफ साइड ला उचल. क्षेत्ररक्षण धावतो वेगाने. 2 धावा. कुठेतरी थोडी फास्ट फिल्डिंग करावी लागेल. धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 अंकावरती. अंतिम आणि स्लॉकचं षटक. फर्स्ट इनिंग मधील शेवटचं षटक. षटक क्रमांक 4. शेवटचं षटक घेऊन दीपक गोलंदाजी मार्कवर. चेंडू अलाउन दी कारफेक. क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडीशी फंबल. 2 धावा सहजरित्याने पूर्ण. चांगला चेंडू. चेंडू हवेत. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेबाहेर. आलाय षटकार. रोशनची फलंदाजी. मैदानात आक्रमकता. फटक्यावर फटके. मोठा फटका आलाय. स्लॉकच्या षटकात मोठा फटका. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. तिसरा चेंडू. निर्धाव चेंडू. चांगली फलंदाजी चालू आहे. या निर्धाव चेंडू नंतर एकही धाव नाही. चांगली फलंदाजी रोशनच्या माध्यमातून वैजनाथ संघासाठी. इनिंग ब्रेक मध्ये चांदई संघाचे कर्णधार आणि भुतिवली संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचे. फुलटॉस चेंडू. ऑफ साइड ला क्षेत्ररक्षण आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउट ची संधी. ते मात्र रनआउट. फलंदाज बाद.
चांदई संघाचे कर्णधार आणि भुतिवली संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये याचे यानंतरच्या सामन्याचा टॉस केला जाईल. आयोजकांशी संपर्क साधावा. न्यू बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये रे. ते मात्र फुल टॉस. वाईडची मागणी होती. DRS मागणी केली आहे पंचांनी. कशासाठी आहे पंच? चेक केला जाईल KTC लाईव्हच्या माध्यमातून. हा चेंडू नो असेल. अतिरिक्त हाईट. नो चेंडूची घोषणा. बत्तीस धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचेल वैजनाथ संघाची. फ्रीडचा चेंडू. चेंडू हवेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंड कडे. तिसरी धाव सुद्धा. इथे मात्र रनआउट. तिसऱ्या धावेसाठी रनआउट. चौतीस धावा धाव फलकावरती. राकेश नवीन फलंदाज. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्लॉगच्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू. स्लोअर चेंडू. फसव्या चेंडू. षटक क्रमांक 4 सुद्धा कंप्लीट. फर्स्ट इनिंगचा खेळ झालाय समाप्त. चला चांदई संघ व भुतिवली संघ तुम्हाला शेवटचा कॉल करण्यात येत आहे. टॉस साठी दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पाठवा. शेवटचा कॉल असेल नाहीतर पॅनलाइजला सामोर जावं लागेल. भुतिवली संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चांदई विपक्ष भुतिवली. दोन संघांमध्ये मोठी लढत. दीपक भालके यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा इन ऍक्शन चांदई वर्सेस भुतिवली. चला वैजनाथ संघ स्पीड अप करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. पॅनल्टी ऍड करून 35 धावा धाव फलकावरती लागल्या जातील. भुतिवली संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन असेल पेंडिंग. लवकरात लवकर संपर्क साधावा.
34 धावा धाव फलकावरती. 35 टू विन. 32 रन धाव फलकावर होते आणि त्यात पॅनल्टीचे 2 धावा, अशा 34 धावा आणि टोटल टार्गेट असेल 35 धाव संख्येचं ममदापूर संघाला. सेकंड इनिंगचा खेळ चालू होईल. सावळे संघाचे समजाई सावळे संघाचे यंगस्टार गोलंदाज नयन धुळे यांचं चला जाऊया इन ऍक्शन मध्ये. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. भुतिवली संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सेकंड इनिंगला सुरुवात. दीपक आणि त्याच्या सोबत फलंदाज विवेक. पॉवर प्लेचं षटक घेऊन येईल गणेश. गोलंदाज गणेश. P1 चं षटक. त्या समोर दीपक आणि विवेक. ममदापूर संघाकडून सलामीचे सलामीवीर आणि त्याच्या विरुद्ध दिशेत असणार गणेश. तो P1 चं षटक घेऊन वैजनाथ संघाकडून. सेकंड इनिंगला झाली सुरुवात. P1 चा पहिला चेंडू. इथून पहिला चेंडू अतिरिक्त धाव. P1 चा पहिला चेंडू अतिरिक्त धाव. धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 या अंकावरती. श्री गणेश झालाय ममदापूर संघाचा. चांगलं टार्गेट वैजनाथ संघाने उभारलंय. 35 ला विन. पॉवर प्लेचा चेंडू हलक्या हाताने टच केला. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन कडे. इथे मात्र फलंदाज बाद. मोठा झटका रनआउटच्या स्वरूपात. पहिल्याच ओव्हर मध्ये P1 च्या ओव्हर मध्ये लागलेला पहिला झटका रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. फलंदाज विवेक बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात झालेले लागलेली पहिली विकेट आणि पहिला विकेट अतुलच्या पहिला विकेट विवेकच्या स्वरूपात आणि न्यू बॅट्समन अतुल. थोडीशी मिस्टेक झाली होती परंतु तिथे मात्र त्या मिस्टेकला चुकीला माफी नाही. ते मात्र फलंदाज बाद झाला होता. त्याची जागा भरून काढण्यासाठी अतुल नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी वैजनाथ संघाकडून. P1 चं षटक. दुसरा चेंडू चांगलासा चेंडू. थोडीशी मिस्टेक्सला चुकीला सुधारावं लागेल वैजनाथ संघाला. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता.
पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा, 1 विकेट. तिसरा चेंडू अतुल. चेंडू हवेत आहे, खूप उंचावर गेला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे, जज करतील स्वतः गोलंदाज. इथे मात्र मिस्टेक, झेल ड्रॉप. 4 जणांच्या मध्येत पडलेला चेंडू. 1 धाव सहज कंप्लीट. ते विकेट झाली असती, परंतु 4 क्षेत्ररक्षणांच्या मध्ये पडलेला चेंडू खूप भारी ठरतोय की काय. 3 बॉल 3. पॉवर प्लेचा चेंडू, चौथा चेंडू हलक्या हाताने टच केला, थोडीशी फंबल. 1 धाव. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतील 4 या अंकावरती. चांगली गोलंदाजी गोलंदाज गणेशच्या माध्यमातून झाली. आतापर्यंत 4 चेंडू संपन्न झाले. 4 चेंडू आणि 4 धावा खर्च करत असताना गोलंदाज गणेश. चांगला चेंडू पाठीमागे, चेंडू जाऊन पोहोचेल 6 धावांसाठी. आलाय षटकार. अतुलच्या बॅट मधून आला घणघणीत प्रहार गणेशवर. चांगली गोलंदाजी चालू होती, परंतु एक खराब चेंडू आणि 6 धावा. 6 धावेनी धावफलक जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. कुठेतरी चांगले षटक चालू होतं, परंतु गणेशला हा खराब चेंडूचा षटक क्रमांक 1 संपन्न झाला. निर्धाव P1 चा खेळ संपन्न झालाय. पॉवर प्लेचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती जाऊन पोहोचतील 10. चला स्पीड अप करा वैजनाथ संघ. सेकंड ओव्हर. गोलंदाज आर्यन. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज आर्यन. दीपक ऑन स्ट्राइक. सेकंड ओव्हरचा फर्स्ट बॉल. सेकंड ओव्हरला सुरुवात. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज आर्यन. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण आहेत, वेगाने धावतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन कडे. थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. सहजरित्या 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सेकंड बॉल. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहेत, अलाउंड दी कार्पेट. चेंडू उचलतील, फेकतील. तत्पूर्वी 1 धाव. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या अंकावरती. तिसरा चेंडू. क्षेत्ररक्षण आहेत, थोडीशी फंबल झाली. क्षेत्ररक्षणात झालेली चुकी. इथे मात्र
2 धावा सहज कंप्लीट. एक धाव मिस्टेक मुळे आली. 2 धावा पूर्ण. वैजनाथ संघाकडून होत असणाऱ्या वारंवार चुका, क्षेत्ररक्षणात चुका होतात. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथा चेंडू गोलंदाज आर्यन. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षण बघत राहील. चेंडू त्याच्या डोक्यावरून जाईल. आलाय 6 धावांसाठी षटकार. आर्यनवर आलेला घणघणीत प्रहार. 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. आलाय षटकार. लगातारचा दुसरा षटकार. फलंदाज अतुलच्या बॅट मधून आलेले आहे प्रहार. आर्यन या गोलंदाजावरती गणगणित दुसरा षटकार आलाय. बॅक टू बॅक षटकार. तेरा चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 अंकावरती. ऑन अ हॅट्रिक. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण आहेत. क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. 1 बाउंड चौकार. आक्रमण केलंय गोलंदाज आर्यन वरती. फलंदाज अतुलने. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 अंकावरती. 12 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज ममदापूर संघाला. अतुलने जी आक्रमकता दाखवली. केतनला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल वैजनाथ संघासाठी. हो, चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी चालू आहे. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर दुसरा चेंडू. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण जज करतील. 2-2 क्षेत्ररक्षण आलेत. इथे मात्र झेल ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावा सुद्धा कंप्लीट. कुठेतरी केतनची चांगली गोलंदाजी परंतु क्षेत्ररक्षणात होत असणाऱ्या चुका सुधाराव्या लागतील वैजनाथ संघाला. चला स्पीडअप करा. चेंडू हवेत. ऑफसाइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षण जज करतोय. विकेट. बॅक टू द डगआउट. फलंदाज दीपक. बॅटर प्रकाश मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच असेल इन ऍक्शन मध्ये चांदई वर्सेस भुतिवली. ऍक्शन मध्ये मॅच असेल. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धाव संख्येची गरज आहे ममदापूर संघाला. भुतिवली विपक्ष चांदई संघ. निर्धाव चेंडू. इथे मात्र डायरेक्ट हिट.
जोरदार आफिल आणि एक धाव पूर्ण, एक धाव बाईच्या स्वरूपात ऍड केली झाली आणि इथून पुढे 8 चेंडू आणि एक धाव. रनआउट साठी रिव्यू. बॉलर समोर आलाय. डिसिजन हंपरचा राहील. हंपरच्या डिसिजन वर अंतिम राहावं लागेल. कैलास सरांची चांगली अंपायरिंग आजच्या दिवसातील. हलक्या हाताने टच केलाय आणि विजय फटका आलाय अतुलच्या बॅट मधून आणि विजय झालाय ममदापूर संघ.